येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाइन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच नाशिकमध्ये उमेदवारांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा हे ब्रीद वाक्य घेऊन नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उभे असलेले उमेदवार शांतिगिरी महाराजांनी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील प्रमुख मार्गांवरून आपली प्रचार रॅली काढली। त्यानंतर त्यांनी नाशिक शहरातील गोदा काठावर असलेल्या यशवंत महाराज पटांगण येथे सांगता सभा घेतली। यावेळी शांतिगिरी महाराज यांच्या वतीने शिष्यांकडून मतदान होईपर्यंत कोणीही घरी जाऊ नका, जोमाने कामाला लागा असं सांगण्यात आलं। आज प्रचार संपला, पण खरा प्रचार तर आज चालू झाला। त्यामुळे पहिली सूचना 20 तारखेपर्यंत कोणी पण घराचं तोंड पाहायचं, कोणी पण घराचं तोंड पाहायचं। किती तारखेपर्यंत? किती तारखेपर्यंत? 20 तारखेला किती वाजेपर्यंत? 5 नाही, संध्याकाळी 7। संध्याकाळी 7। किती तारखेपर्यंत? 2 दिवसात बाबाजींना घराघरात पोहोचवा असं जय बाबाजी भक्त परिवाराला सांगण्यात आलंय। त्यामुळे शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेत आघाडीवर दिसतायत। नाशिक लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शांतिगिरी महाराजांनी प्रचाराला सुरुवात केली। त्यातच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वात मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं। अशी रॅली आजपर्यंत कुठल्याही उमेदवाराने न काढल्यामुळे आता नाशिक शहरात शांतिगिरी महाराजांची चर्चा आहे। त्यामुळे आता नाशिककरांचा आवाज शांतिगिरी महाराज ठरणार का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी जितेंद्र नरवाडेसह अमोल वाघमोडे।